पाटील यांनी पुन्हा एकदा 30 मे रोजी आंदोलनाची घोषणा केलेली आहे। आज त्यांची बैठक पार पडलेली आहे। खरं तर येत्या 30 तारखेला मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव हा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। आज राज्यव्यापी बैठक पार पडलेली आहे। या ठिकाणी जे मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने आलेले होते, आपल्यासोबत काही बांधव आहेत। दादा काय सांगणार, काय नेमकी आज मागणी होती, आज बैठक पार पडलेली आहे, काय सांगाल? आदरणीय जरांगे पाटलांनी ज्या वेळेस समाजाला हाक दिलेली त्या वेळेस हाकेला हो मराठा समाजाने या ठिकाणी दिलेला आहे। जे प्रलंबित मराठा समाजाचे जे प्रश्न होते, जरांगे पाटलांनी 30 तारखेचा अल्टिमेटम या ठिकाणी सरकारला दिलेला आहे। 30 तारखेपर्यंत जे मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावा, अन्यथा उपोषणाचं पुन्हा एकदा हत्यार पाटलांनी उभारलेलं आहे आणि आगामी काळात हे उपसलेलं हत्यार हे सरकारला परवडणार नाही। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे। दादा काय सांगणार, वारंवार जरांगे पाटलांना उपोषण आंदोलन करावी लागतात, काय वाटतं सरकार का मागण्या मान्य करत नाहीये? सरकारचं दुटप्पी धोरण आहे। समाजाच्या मागण्या जेवढ्या सरकारच्या समोर जरांगे पाटलांनी ठेवल्या होत्या त्या मागण्यावर सरकार गंभीर नाही। हैदराबाद गॅजेटियर असेल किंवा सातारा संस्थांचा असेल, या दोन्ही गॅजेटियरवरती लवकरात लवकर आम्ही मार्ग काढू अशा पद्धतीने त्यावेळेस आश्वासन दिलं आणि मुंबईतलं आंदोलन ते थांबवलं गेलं। परंतु आज 8 महिने उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा मराठा समाजाचे नोंदी निघत नाहीत। नोंदी निघाल्या तर त्याच्या होत नाही। त्यामुळे समाज कुठेतरी आता अस्वस्थ आहे। जरांगे पाटलांनी दिलेला फ्रेमवर्क संपला, 8 महिने थांबले। आज 30 मेची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आहे आंदोलनाची। 30 मेला आंदोलन सुरू होणार आहे। त्याच्या अगोदर राज्य सरकारनं निर्णय घेतला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे। आता ही आरपारची लढाई लढायची म्हणून समाज आणि जरांगे पाटील एकत्रितपणानं कामाला लागले। शेवटचा काय इशारा असेल, कारण 30 मेच्या अगोदर शेवटचा इशारा म्हणजे हाच आहे, सरकारने निर्णय घेतला पाहिजे। नाहीतर ही आरपारची लढाई मराठ्यांची, ही लढाई आता सरकारला परवडणार। अगदीच आपण जर पाहिलं तर आणखीन काही बांधव आहेत। दादा काय सांगणार, किती मराठा समाज बांधव या ठिकाणी येण्याची शक्यता 30 मे रोजी? इथं राज्यभरातून कमीत कमी नाही 50 ते 1 कोटी पर्यंत मराठा बांधव येण्याची शक्यता आहे। आणि यात तुमच्या माध्यमातून सरकारला एकच सांगितलं की तुम्हाला हे झेपणार नाही, पेलणार नाही। त्यामुळे 30 तारखेपर्यंत जरांगे पाटला ज्या काही समाजाच्या मागण्या असतील त्या पूर्ण कराव्यात। अगदीच आपण पाहिलं तर 30 मेच्या अगोदर कुठेतरी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्यात, मागण्या ज्या आहेत ते मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहेत। ताई काय सांगणार, आज ठिकाणी आलेला होता, काय मागण्या होत्या? मागण्या काही आता लगेच चेंज केल्या नाही। पूर्वीपासून ज्या मागण्या होत्या त्याचीच अंमलबजावणी या सरकारने करावी। त्याचं अल्टिमेटम 30 मेला दादा पुन्हा एकदा उपोषणाची तयारी करत आहे। त्याच्यामुळे समाजाला त्यांनी पुन्हा एकदा आव्हान केलेलं आहे आणि आता ही आर या पारची लढाई असणार आहे। आणि मराठ्यांनी जर ठरवलं, मुंबईचा तुम्ही जलवा बघितलाच असेल, आता दिल्ली बाकी आहे। दिल्लीलाही मराठ्यांनी काबीज केलेलं होतं आणि आता जर ती वेळ आली असेल तर मराठा दिल्लीपर्यंत जायला तयार आहे। आणि मागण्या आहे सरसकट गुन्हे मागे घेणं मराठा आंदोलकांवरती, आणि जे काही पत्रक आहे जात प्रमाणपत्रामध्ये जो काही अडथळा निर्माण होतोय तो अडथळा दूर करून लवकरात लवकर जे गरजवंत मुलं आहेत त्या मुलांचे लवकरात लवकर ऍडमिशन व्हावे। कारण जून मध्ये ह्या मुलांचे ऍडमिशन डिक्लेअर होत असतात। ह्या मुलांचे नुकसान नको व्हायला त्यासाठी सगळे सोयरे कायदा अंमलात आणून आणि जे काही GR निघाले आहेत त्या GRांचा अभ्यास करून ते GR एकत्र करून ज्या लोकांच्या नोंदी आढळत नाहीये त्या लोकांना त्या GRच्या अनुरूप आरक्षण हे लागू करावं। आणि वास्तविक तसं पाहायला गेलं तर मराठा हा कुणबीच आहे। मराठा हा कुणबीच आहे। आज कितीतरी कोटीच्या नोंदी सापडल्या आहे ओबीसी मधून, मग मराठा हा कुणबीमध्ये ह्या सरकारने सरसकट घ्यायला पाहिजे, हे की नाही? तरी पण त्यांनी आडून धरलेला आहे। म्हणजे यांना सुरुवातीपासूनच मराठ्यांचा तिरस्कार आहे, याच्याहून हे सिद्ध होत आहे। आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडत आहे। इतिहास साक्षी आहे। मराठ्यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर हा देश 150 वर्ष इंग्रजांना काबीज झाला, फक्त मराठ्यांना क्रॉस गेल्यामुळे। म्हणून मराठ्यांशी वैर यांनी घेऊ नये। मराठ्यांचं जे काही हक्काचं आरक्षण आहे, मराठ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तत्काळ यांनी द्याव्या। आणि आंदोलकांवरती जे गुन्हे यांनी नोंदवले आहेत ते गुन्हे ह्या मुलांनी केलेले नसताना सुद्धा ह्या मुलांवर गुन्हे नोंद झाली आहे। म्हणून हे गुन्हे यांनी मागे घ्यावे एवढी दादांची मागणी आहे। आपण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये
30 मे रोजी मोठ्या संख्येने नाही तर कोट्यावधीच्या संख्येने मराठा समाज बांधव हा अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू ठेवणार असल्याचं जे सर्व या ठिकाणी आलेल्या जे मराठा संघ आहेत त्यांनी देखील या ठिकाणी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. अजय गाडे, LS मराठी, सराटी अंतरवाली, जालना.